नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या 153वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आगळीवेगळी महापंगत. या ठिकाणी 60 एकरच्या शेतामध्ये एकच पंगत 3 लाखच्या जवळपास भाविक महाप्रसाद घेतात. या पंक्तीमध्ये 100 ट्रॅक्टरद्वारा प्रसादाचे वाटप करण्यात येते. 250 क्विंटल गव्हाची पुरी आणि 100 क्विंटल वांग्याची भाजी असा प्रसाद तयार करण्यासाठी 1100हून अधिक स्वयंसेवक 3 दिवसापासून परिश्रम घेत असतात. या ठिकाणी एकही पात्रवाळी किंवा पाण्याचं पाऊच किंवा कुठल्याच प्रकारचा कचरा या जवळपास 100 एकराच्या परिसरामध्ये आपल्याला कुठेही दिसणार नाही. हे आज पहिल्यांदा इथे महिलांनी मुलींनी वाढण्याचं काम केलं आहे. याच्या मागचा उद्देश फक्त स्त्री पुरुष समानता दाखवण्याचा आमचा यामागचा उद्देश आहे. 1 लाखापेक्षा जास्त भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात आणि बऱ्याच संख्येने इथे सर्वजण उपस्थित राहतात. विवेकानंद म्हणाले होते, स्वतःच्या अंगावरची भगवीवस्था सोडून द्या, माणसांमध्ये चालायला शिका, माणसांची दुःख दूर करा, त्याला आपल्या हृदयाशी धरा. हा संदेश विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून देण्याचा शुभदास महाराजांचा हा प्रयत्न. ही वैशिष्ट्यपूर्ण महापंगत संपूर्ण राज्यात फक्त बुलढाणा जिल्ह्यातच पाहायला मिळते. यावर्षी जिजाऊच्या जिल्ह्यात प्रथमच भाविकांना पंक्तीत मुलींनी प्रसादाचे वाटप केले. देविदास खनपटे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, मेहकर. हागणदारी मुक्तीसाठी विशेष प्रयत्न करून हागणदारी मुक्त शहर करण्यासाठी विशेष सत्कार स्वीकारणाऱ्या संतनगरी शेगावला सध्या गोधरीचा वेढा पडलेला असून अनेक ठिकाणी शहराच्या मध्यभागी रस्त्यावर लोक शौचास बसत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी देशमुखपुरा भागातील नागरिकांनी रस्त्यावर धरणे आंदोलन केले. नगर परिषद प्रशासनाच्या वतीने उपमुख्याधिकारी शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र चर्चा व आश्वासने मुख्याधिकारी पंत यांच्याकडूनच हवे असा आग्रह नागरिकांनी धरल्यामुळे मुख्याधिकारी पंत यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले. यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामध्ये शौचास बसणाऱ्या ठिकाणी सकाळी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात येईल. सदर रस्ता हा विकास आराखड्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातील असे लेखी देण्यात आले. यानंतर धरणे आंदोलनाची सांगना करण्यात आली. मुक्त शेगाव शहर अभी तक हुआ नहीं है. 500 करोड़ रुपए निधि सरकार ने शेगाव में दिया है, तो भी अभी भी लोग शेगाव शहर के गली में शौच के लिए बैठते हुए दिखाई देते हैं. दिलेले आश्वासन पूर्णत्वास न नेल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. देविदास खनपडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, शेगाव. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.